श्री स्वामी समर्थ। माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं की मी गुरुचरित्राचं पारायण करत आहे। त्याचा माझा कालचा शेवटचा दिवस होता आणि गुरुचरित्राचं पारायण माझं संपन्न झालेलं आहे। खूप छान अनुभव होता। त्यानिमित्त मी घरी सत्यनारायण पूजा ठेवली होती। खरं तर मी प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजा घरच्या घरी करत असते, परंतु श्रावण महिना आहे। श्रावण महिन्यामध्ये केलेलं फळ आपल्याला दुपटीनं मिळत असतं। त्याप्रमाणे मी गुरुजींना बोलवून ब्राह्मणांना बोलवून ही पूजा माझ्या घरामध्ये घालून घेतलेली आहे। आपल्या सुखसमृद्धीसाठी ही पूजा असते। त्याचप्रमाणे मी गुरुचरित्राचंही पारायण पूर्ण झाल्याबद्दल त्याची पूजा करून एक जोडपं जेवण घातलेलं आहे। अशी सत्यनारायणाची पूजा आपण सगळ्यांनी या श्रावण महिन्यामध्ये घातली पाहिजे, कारण की श्रावण महिना हा खूप पवित्र महिना असतो। या 4 मासामध्ये आपण केलेली सेवा दुपटीने त्याचं आपल्याला फळ मिळत असतं आणि श्रावणामध्ये जर आपण सत्यनारायण घालत असेल तर आपल्या सुखसमृद्धी आणि भरभराटीसाठी आणि ऐश्वर्यासाठी खूप चांगलं असतं। आपल्या घरामध्ये शांतता राहते, सुख असतं, निगेटिव्हिटी बाहेर जाते, कारण की विष्णू असतो आणि विष्णूचा जर आपल्यावर प्रभाव असेल तर आपल्याकडे सर्व काही असतं। आणि त्याचप्रमाणे आपण आपल्याला जे आपली इच्छा असेल ते आपण सत्यनारायणाची आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो दर पौर्णिमेला। परंतु आपण ब्राह्मणांकडून एकतरी सत्यनारायण श्रावण महिन्यामध्ये घालावा। तुम्हीही घालून घ्या, कारण की आपल्या घरामध्ये कुणाला नको असतं की आपल्या घरामध्ये सुखशांती किंवा ऐश्वर्य असावं, शांती असावी। यासाठी ही सेवा असते, ती आपण सर्वांनी केली पाहिजे। असा श्रावण मासामध्ये आपण जर पूजा केल्या तर वर्षभरासाठी आपल्या घरामध्ये एक घरामध्ये एक वलय निर्माण होतं आणि ते आपल्याला वर्षासाठी खूप महत्त्वाचं असतं। आपण एवढ्या सेवा करत असतो, त्यामध्ये अजून एक सेवा ही केली काय हरकत आहे ना, की आपण ही सेवा करू शकतो आणि खूप कमी वेळात आणि कमी खर्चात ही सेवा होती। आणि आपल्याला जास्त जर देवाला काही मागायचं असेल तर आपण मागून घेऊ शकतो, कारण की सत्यनारायण कथेमध्ये सांगितलं आहे की सत्यनारायण महाराज आपल्याला मनामध्ये ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करत असतात आणि हे खूप महत्त्वाचं आहे। म्हणून ही तुम्ही पूजा जशी मी घातली आहे तशी तुम्हीही घालावी हे सांगते। आणि खूप छान अनुभव असतात। गुरुचरित्राचं पारायण करा, खूप छान अनुभव येतात। तुमच्याबरोबर कधीतरी मी हे अनुभव शेअर करेन। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।